बातम्या सविस्तर पाहूया। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर घोटी रस्त्यावरील पहिने या पर्यटन स्थळी हुल्लडबाज पर्यटकांविरोधात पोलिसांनी अखेर कठोर कारवाई केली आहे। पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मद्यपान करून धिंगाणा घालणं, नागरिकांना त्रास देणं आणि महिलांची छेड काढणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला। रविवारी झालेल्या या कारवाईमुळे परिसरात शिस्त राखण्याचा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला। पहिने परिसरात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवत हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा उगारलाय। पर्यटन स्थळी धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलेला आहे। वर्षा पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या अनेक पर्यटकांना या हुल्लडबाज पर्यटकांकडून त्रास देण्यात आला। अखेर पोलिसांनी या पर्यटकांना चांगला चोपही दिला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती? हिमाली, नाशिकचा जो त्र्यंबकेश्वर घोटी रस्त्याला जोडणारा जो रस्ता आहे तिथे पहिने हे खरं तर प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत। तिथले धबधबे असतील किंवा निसर्ग सौंदर्य असेल हे पर्यटकांना आकर्षित करून घेत असतं। मात्र इथे जर बघितलं तर दरवर्षी टवाळखोरांचा धुडगूस जो आहे तो बघायला मिळतो। दारू पिऊन तिथे गोंधळ हा घातला जातो, पर्यटकांना त्रास हा दिला जातो। मात्र यंदा आपण जर बघितलं तर चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या पूर्ण परिसरामध्ये तैनात हा करण्यात आलेला आहे। दरम्यान आपण कालच्या रविवारची घटना जर बघितली तर काही टवाळखोर आहेत जे खरं त्यांनी मद्यपान देखील केल्याचं दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। तिथे त्यांचा धुडगूस जो आहे तो सुरू होता आणि अखेर त्यांना पोलिसांनी काठ्यांनी प्रसाद हा दिलेला आहे, चोप हा दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई देखील करण्यात आलेली आहे। पण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच नाशिकचा जो इगतपुरीतील बाहुली धबधबा आहे तिथे काही पर्यटकांना मारहाण झाल्याची घटना ही झाली होती। त्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न जो आहे तो कुठेतरी उपस्थित केला जात होता। मात्र त्यानंतर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरती अशा प्रकारे बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि हे जे कोणी असे काही गुन्हेगारी गैरकृत्य करतील त्यांना धडा शिकवला जातोय। नक्की, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।